संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं, त्या आमच्या थोरली बहीण आहेत, या नात्याने मी त्यांना ताराक्का म्हणतो। तेव्हा ताराक्कांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं। त्यांचं सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दातून ऐकू येणारा मंजूळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता। आत्ता पण मी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो, तुम्ही कुठं जास्त काळ राहतात? तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितलं, दादांच्या सांगलीमध्ये, आणि काही जुन्या थोड्याशा गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यांचं भाषण ज्यावेळेस आपण सगळेजण ऐकत होतो, तुम्ही तर काही जण साक्षीदार आहात, त्यांचं भाषण संपू नये असंच सगळ्यांना वाटत होतं। असं वाटलं की त्यांचं भाषण ऐकून साक्षात देवी सरस्वती आपलं मयूरासन सोडून त्यांच्या स्वागताला पुढे आली असेल आणि म्हणाली असेल की तुझ्या भाषणाने मी प्रसन्न झाली आहे, आजपासून तुला आणि तुझ्या गोड मराठीला माझ्या दरबारात कायमच पहिलं स्थान राहील आणि ते पहिलं स्थान मी देते। त्यांचं भाषण ऐकून काही ओळी ह्या निमित्तानं मला आठवलेल्या आहेत। अफाटची शब्दधन गोडनाद सुखकारी, अग्रमान आहे जिला शारदेच्या दरबारी माझी माय मराठी। सूर सच्चा असला पाहिजे की शब्द भाषेची अडचण येत नाही, आशय भावना सहजच समोरच्या हृदयामध्ये पोचतात। माननीय पंतप्रधान यामुळेच प्रभावित झाले आणि म्हणाले फार छान, आणि हे ऐकून मराठी भाषा उदार आहे असं म्हणणाऱ्या आमच्या ताराक्का लगेच तिथं म्हणाल्या, त्यांची समयसूचकता कशी, मने भी गुजराती आवडेचे, भाषा मन जोडून गेली। हे सहजा लगेच कुणाला सुचत नाही, परंतु पंतप्रधानांनी एखादा शब्द वापरला लगेच त्याला रिॲक्शन जी दिली जाते आणि ती बरोबर त्या गोष्टीला साधेल अशी असते। आणि ह्याच्यामुळे या मन जोडण्याच्या स्वभावामुळं असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनामध्ये वाद नाराजी नाट्य झालं नाही। मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो की ताराक्का काही झालं का? ते मला म्हणले मला तर कुठलं काही कानावर आलेलं नाही आहे, अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पडत आहे। संजयजींना पण मी विचारत होतो मगाशी, याचा मला मनापासूनचा आनंद आहे। मराठी माणूस, मला एक गोष्ट नेहमी जाणवते, हा मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर पडला की समजूतदारपणे वागतो, हेही त्याचं कारण आहे। तो दिल्लीत आलाय त्याच्यावर समजूतदार झाला, एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली की मग सुरूच आपलं। या अशा संमेलनावर अनेक राजकीय हस्तक्षेप, राजकारत्यांची छाया अशी टीका बऱ्याचदा होत असते, पण राज्यकर्ते आणि कला साहित्याचा विकास याला खूप मोठी तसं बघितलं तर परंपरा आहे। भारतात बऱ्याच काळ कला आणि राजाश्रयांनी वाढल्या, शिखरावर गेल्या। राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मला मगाशी मी ग्रंथ त्या जे स्टॉल होते तिथं गेलेलो होतो, तिथं मला 1909 सालचा दिवाळी अंक दाखवला, 1909 सालचा। मी ते बघत होतो, त्यावेळेच्या जाहिराती आणि ते बाकीच्यांनाही देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या काळामध्ये असायचे। चरितार्थ यांची सर्व काळजी त्या काळामध्ये राजे लोक घ्यायचे आणि त्यामुळं कलाकारांनाही कला साधनेसाठी, कलेचा आनंद घेण्यासाठी मुबलक काळ हाताशी त्या ठिकाणी होता। अर्थात यात एक होतं की एवढं सर्व करून राजा कलाकारांना गुलाम न समजता सन्मानाने वागवत होता आणि कलाकारही राजाच्या मर्जीप्रमाणे न वागता स्वतंत्रपणे आपल्या कलेचा आनंद घेत होता। गायन कला, नृत्यकला, शिल्पकला, साहित्य अशा सर्व क्षेत्रातली भरभराट ही त्या काळातली आहे। आम्हा राज्यकर्त्यांची हीच भूमिका आहे, ज्याचा उल्लेख मगाशी उदयने आपल्या भाषणामध्ये केला। आम्ही या संमेलनांना आर्थिक वा इतर मदत करतो ती उपकार म्हणून करत नाही, साहित्यिकांनाही सन्मानाने, स्वाभिमानाने हवं तसं लिखाण
साहित्य निर्मिती करावी अशीच आमची इच्छा असते. अपेक्षा एवढीच असते की आपल्या पूर्वजांनी संत सत्पुरुषांना ज्या श्रद्धा, समजुती, परंपरा, अस्मिता यांच्या इमारती रचल्या आहेत त्या सरसकट पाडायची भाषा करू नका. त्यात हवं तर दुरुस्त्या करा, सुधारणा करा. आपण सर्वज्ञ आहात, लिखाण वाचनाने समृद्ध आहात. आपल्या लेखनिक समाजाला जागृत करण्याची आणि योग्य दिशा देण्याची जादू आहे. तिचा सकारात्मक बदलासाठी वापर करा अशी विनंती देखील मी आजच्या समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं करतो. 70 वर्षानंतर देशाच्या या राजधानीमध्ये हे संमेलन होत आहे. या वर्षातच पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिला उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. तो दर्जा कायम राखण्याची जबाबदारी आता आम्हा सर्वांची आहे. या साहित्यिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे. अध्यक्ष आदरणीय तारक्कांनी त्यांच्या छान स्मृती जागवलेल्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे, देशाने पाहिलेल्या आहे. गुरुस्थानी असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तेव्हाचे अध्यक्ष, तर आत्ताचे शिष्यस्थानी असलेल्या त्या अध्यक्षा तेव्हाचे स्वागत अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि आत्ताचे स्वागत अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याही आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या. आदरणीय तारक्का, मला खात्री आहे की या वर्षभरात आपणाकडून साहित्य क्षेत्रात जे काही योगदान दिलं जाईल, भरारी घेतली जाईल, ती निश्चितच अमूल्य असेल आणि या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती पुढे अनेक वर्ष साहित्य विश्वात जागवल्या जातील. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा देखील उल्लेख केला. विठ्ठलाची पंढरी एकाच ठिकाणी पंढरपुरात आहे. तिथे त्यांचे भक्त दरवर्षी गोळा होतात. आपण साहित्यिक मात्र दरवर्षी जिथं गोळा होता तिथं साहित्य पंढरी निर्माण करता. भोळा भक्तिभाव, समाधान, नवीन ऊर्जा हे या दोन्ही पंढरीच्या वाऱ्यांचे विशेष गुणधर्म साहित्याच्या प्रेमापोटी दिग्गज आवडत्या साहित्यिकांना भेटण्यासाठी, भेटीतून चर्चा, चर्चेतून नवी दिशा शोधण्यासाठी भोळ्या भावांनी आपण दूरवर आलात. आता येण्याने झालेलं समाधान आणि उरलेले 11 महिने साहित्य निर्मितीची ऊर्जा घेऊन आपण जाणार आहात. आपणा सर्व साहित्य पंढरीच्या वारकऱ्यांना मी वंदन करतो आणि परतीच्या वारीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो. मराठी भाषा ही मराठी साहित्य, मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अभिमान स्वाभिमान बाळगणारी, महाराष्ट्र गौरवशाली काम करणारी आणि देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली तुम्ही सगळी महाराष्ट्राभिमानी मंडळी गेले 3 दिवस आस्थेने, निष्ठेने मराठी भाषेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी आपापल्या परीनं योगदान देत आहात. तुमच्या भाषेवरच्या प्रेमाबद्दल